नमस्कार, मी कोमल. आज आपण पुरणपोळीसोबत जी येळवणीची आमटी बनवतात ती कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ शिजत ठेवली होती. तर ती पुरण बारीक करण्यासाठी जी डाळ आहे ती मी सेपरेट काढून घेतलेली आहे. आणि हे आहे ते येळवणीचं पाणी आहे ज्याची आपण आमटी बनवणार आहोत. तर थोडीशी हळद टाकली होती मी डाळ शिजताना. तर पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी. पातेलं गरम झालेलं आहे, तर मी तेल टाकून घेते. तर ही कटाची आमटी सुद्धा बोलतात काही लोक याला. तर आज आहे संक्रांत. तर सुरुवातीला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या, गोड बोला. चला तर मग आजची आपण पुरणपोळी सोबत खाण्यासाठी जी आमटी आहे येळवणीची त्याची रेसिपी बघतोय. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली आहे, बघू शकताय तुम्ही. तर आता मी जिरं टाकते याच्यामध्ये. तर मी 2 लवंग, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक वेलदोडे सुद्धा घेतलेला आहे, ते मी टाकून घेते तेलामध्ये. याने आमटीला खूप छान टेस्ट येते. ठेचून घेतलेला लसूण आहे तो टाकून घ्यायचा. कढीपत्त्याची पानं भरपूर आहे. आणि हे मी वाटण तयार केलेलं आहे. खोबरं, छोटासा आल्याचा तुकडा, लसूण आणि कोथिंबीर टाकून ते सुद्धा मी टाकून घेणार आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे वाटण तयार केलं होतं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं. तर पुरणपोळी असली की ही जी आमटी आहे तर ती आमटी सर्वांना खूप आवडते, कटाची आमटी. तर मी पुरणपोळीसाठी हरभऱ्याची डाळ सुरुवातीला शिजवून घेतली आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आमटी बनवण्यासाठी घेतलेलं आहे. तर व्यवस्थित खोबरं जे आहे, जे वाटण तयार केलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचं आहे. गॅस थोडासा बारीक करते आणि थोडीशी टोमॅटोची प्युरी सुद्धा मी बनवून घेतलेली आहे, ती टाकून घेते याच्यामध्ये. याने काय होतं, आमटीला थोडासा आंबटपणा येतो. आमटीची टेस्ट सुद्धा खूप छान लागते. अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे मी. एक टाकला तरी चालेल, पण मी अर्ध्याच टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे. वास खूप छान येतोय. आपण हिरवं वाटण वगैरे टाकलेलं आहे याच्यामध्ये, त्यामुळे टोमॅटो सुद्धा व्यवस्थित आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचा आहे. आज संक्रांत आहे त्यामुळं प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी असतेच. तर त्यासाठी म्हटलं चला तर आज कटाच्या आमटीचा व्हिडिओ बनवू. रंग किती छान दिसतोय बघू शकताय तुम्ही. गॅस थोडासा बारीक करते. आता आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत याच्यामध्ये. घरगुती लाल तिखट आहे ते टाकून घेणार आहे मी. तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. थोडीशी हळद टाकते. धनेपूड आणि अगदी थोडासा गरम मसाला सुद्धा टाकणार आहे मी.
मसाला टाकून घेतल्यानंतर हे सर्व मसाले परत एकदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे। मसाले टाकल्यानंतर खूप छान वास सुटलेला आहे घरभर। तर मसाले सुद्धा मी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेले आहेत। आता जे येळवणीचं पाणी आपण काढलं होतं, म्हणजेच हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेलं जे पाणी आहे ते पाणी मी याच्यामध्ये ओतून घेणार आहे। आमटीमध्ये थंड पाणी ओतायचं नाही, शक्यतो गरमच पाणी ओतायचं। तर मी थोडंसं गरम केलेलं पाणी सुद्धा आता आमटीमध्ये ओतते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आमटी किती हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्या। गरम केलेलं पाणी ओतलं आहे मी। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वगैरे मसाला आपण केला होता त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून मी पातेल्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे पाणी। तर आता चवीनुसार मीठ टाकून घेते। आमटीचा रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय ते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आणि व्यवस्थित आमटी जी आहे ती हलवून घेते। रंग बघू शकताय किती छान दिसतोय तो। तर आमटीला बारीक गॅसवरती छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर हे बघा, आमटीला छान अशी उकळी आलेली आहे। आमटीचा रंग सुद्धा बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय ते। तर आता मी गॅस बंद करून घेते आणि भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आमटीला वरून, म्हणजे आमटीला वास सुद्धा छान येतो आणि टेस्ट सुद्धा छान लागते। तर हे बघा, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती मी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते। तर तयार आहे कटाची आमटी। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही आमटीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।